सातारा सांगली विधान परिषद रणधुमाळी. शरद पवार गटाकडून अभय जगताप आज मैदानात. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मानखटावचे नेते अभय जगताप आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यानंतर अभय जगताप आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहे. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. महायुतीकडूनही जोरदार तयारी सुरू असून भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अभय जगताप यांच्या उमेदवारीमुळे मानखटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार मी सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. माझ्यासोबतच माझ्या पक्षाचे सहकारी बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा अर्ज भरला आहे आणि उद्या छाननीनंतर आमच्या दोघांपैकी एकाचा अर्ज महाविकास आघाडीकडून निश्चित केला जाईल आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वच सहकारी पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस आम्ही सर्वजण एकत्रित मिळून या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय संपादन करू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सातारा.